नमस्कार. लोकसभा निवडणुकीचं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे निकालाची. व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, मात्र 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि तुमच्या मतदारसंघात नेमकं कोण निवडून येतंय हे नक्कीच तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. कोण जिंकतंय तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाणून घेऊया 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा. पहिला मतदारसंघ आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. राजू पारवे शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये आणि श्यामकुमार बर्वे जे की काँग्रेसचे आहे यांच्यामध्ये. या ठिकाणी शिंदे गटाचे राजू पारवे विजयी होतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. दुसरी जागा निश्चितच नागपूरची, जिथे नितीन गडकरींचा विजय अतिशय सोपा मानला जातोय. भाजपचे नितीन गडकरी त्या ठिकाणी लढत देत आहेत, त्यांच्या विरुद्ध विकास ठाकरे काँग्रेसकडून, जे त्या ठिकाणी पराभूत होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. वर्ध्याला सुद्धा चुरशीची लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे. रामदास तडस भाजपचे त्या ठिकाणी आघाडीवर असतील किंवा त्यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि राष्ट्रवादीचे अमर काळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, त्यांचा त्या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा विजय सोपा होईल असं वर्तवलं जाते. नवनीत राणा भाजपकडून मैदानामध्ये आहेत, बळवंत वानखेडे काँग्रेसकडून त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत, ज्यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र बच्चू कडू यांनी जोरदार त्या ठिकाणी अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये प्रचार केलेला आहे. त्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी किती परिणाम होतो हे खरं तर बघण्यासारखं असणार आहे. 4 जूनला ते आपल्याला कळेलच. मात्र शक्यता जी आहे ती नवनीत राणा विजय होतील अशी आहे. तुमचं मत देखील कमेंट करायला विसरू नका की मी कोणत्या मतदारसंघावर योग्य ओपिनियन देतोय की चुकीचं देतोय ते. पुढे जाऊया. तुमच्या लोकसभा मतदारसंघ येईपर्यंत वाट नक्की बघा. अकोलामध्ये सोपा विजय मानला जातोय तो म्हणजे अनुप धोत्रे यांचा. भाजपकडून ते आघाडीवर आहेत, काँग्रेसकडून अभय पाटील आणि वंचित कडून प्रकाश आंबेडकर. निश्चितच काँग्रेस आणि वंचित मध्ये मताचं विभाजन झाल्यामुळे भाजपचा विजय त्या ठिकाणी सोपा मानला जातोय अनुप धोत्रे यांचा. त्यानंतर बुलढाण्यामध्ये चुरशीची लढत जी आहे ती बघायला मिळाली. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये. प्रतापराव जाधव हे त्या ठिकाणी पराभूत होणार अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचा विजय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी आणखी एक जो फॅक्टर आहे तो म्हणजे अपक्ष उमेदवार जे आहेत मैदानामध्ये, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील शर्यतीमध्ये आहे असं बोललं जात आहे. 4 जूनला शेवटी निकाल आपल्या हाती येईलच, पुन्हा आपण तो बघणारच आहोत. मात्र सध्या तरी बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर यांचा विजय निश्चित मानला जातोय. भंडारा गोंदियामध्ये चुरशीची लढत होते. सुनील मेंढे जे की भाजपचे आहेत ते आघाडीवर राहतील किंवा विजय होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि प्रशांत पडोळे काँग्रेसचे त्या ठिकाणी पराभूत होण्याची शक्यता आहे. गडचिरोली आणि चिमूरमध्ये देखील चुरशीची लढत आहे. अशोक नेते जे आहेत भाजपचे ते त्या ठिकाणी पराभूत होतील असं बोललं जात आहे आणि नामदेव किरसान जे आहेत काँग्रेसचे ते त्या ठिकाणी विजयी होतील असं बोललं जातं. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चंद्रपूरमध्ये देखील चुरशीची लढत आहे. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागली, त्यांचा विजय होईल असं बोललं जात आहे. मात्र प्रतिभा धानोरकर काँग्रेसकडून मैदानामध्ये आहेत आणि या टफ लढत देत आहेत सुधीर मुनगंटीवार यांना. त्यांचा देखील त्या ठिकाणी विजय होऊ शकतो. अटीतटीचा सामना आहे, मात्र सध्या तरी सुधीर मुनगंटीवार यांना विजय मिळेल असं पोलमध्ये बोललं जात आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या मतदारसंघामध्ये नेमकं कुणाचा विजय होतोय. त्यानंतर यवतमाळ वाशिम मध्ये देखील अतिशय चुरशीची लढत बघायला मिळणार आहे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये. मात्र संजय देशमुख जे आहेत ठाकरे गटाचे, यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित मानला जातोय. राजेश्री पाटील यांना अंतिम टप्प्यामध्ये उमेदवारी दिली गेली आणि त्यामुळं नवीन देखील आहेत त्या उमेदवार, त्यामुळे त्यांचा पराभव होण्याची शक्यता यवतमाळ वाशिम मध्ये वर्तवली जात आहे. त्यानंतर हिंगोलीमध्ये देखील चुरशीची लढत आहे. बाबूराव कोहळीकर शिवसेना शिंदे गट आणि नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरे गट अशी या ठिकाणी लढत आहे आणि त्या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर ठाकरे गटाचे विजयी होतील असं बोललं जात आहे. शिंदे आणि ठाकरेमध्ये जिथे जिथे लढत होते त्या ठिकाणी जवळपास ठाकरे गटच विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेडमध्ये चुरशीची लढत आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर
भाजपची ताकद थोडीफार प्रमाणात वाढली, मात्र काँग्रेसचा जो एक मतदार नांदेडमध्ये होता त्यामुळं काँग्रेसचे वसंतराव चव्हाण त्या ठिकाणी मैदानात आहेत आणि काँग्रेसचाच विजय होईल आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव चिखलीकर यांचा त्या ठिकाणी पराभव होईल अशी शक्यता नांदेडमध्ये वर्तवली जात आहे. परभणीमध्ये ठाकरे गटाचे शिवसेनेचे संजय जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. एकनिष्ठ आहेत शिवसेनेसोबत. महादेव जानकर यांनी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीवर त्यांनी टीका केली, आरोप केले, मात्र शेवटी ते भाजप सोबतच जाऊन बसले आणि परभणीमधून त्यांनी मैदानामध्ये ते उतरले. महादेव जानकर यांचा त्या ठिकाणी रासपकडून पराभव होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यानंतर जालनामध्ये देखील चुरशीची लढत आहे. रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यामध्ये त्या ठिकाणी लढत आहे. रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये यावेळी अटीतटीचा सामना बघायला मिळतोय. कधी रावसाहेब दानवे आपल्याला आघाडीवर दिसत आहेत, तर कधी कल्याण काळे पिछाडीवर दिसत आहेत, तर कधी उलट परिस्थिती आहे. रावसाहेब दानवे यांचा पराभव होण्याची शक्यता देखील अनेक माध्यमांतून जी आहे ती वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर जे पोल झाले त्यामध्ये देखील रावसाहेब दानवेंचा पराभव होतोय असं दिसतंय. मात्र अटीतटीचा सामना आहे. कल्याण काळेंचा विजय झाला तरी तो अगदी थोड्या मतानं होईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. संभाजीनगरमध्ये देखील चुरशीची लढत होण्याची शक्यता होती, मात्र शिंदे गटाकडून संदीपान भुमरे मैदानात आहेत आणि शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे मैदानात उतरलेत. त्यामुळे त्या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. यावेळी इम्तियाज जलील यांच्यासोबत वंचित नसणार आहे, त्यामुळे त्यांचा पराभव होईल असं बोललं जात आहे. बीडमध्ये बजरंग सोनावणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पिछाडीवर आहेत किंवा त्यांचा पराभव होईल असं बोललं जातंय आणि पंकजा मुंडे ज्या भारतीय जनता पार्टीकडून आहे त्यांचा त्या ठिकाणी विजय होईल असं त्या ठिकाणी जवळपास निश्चित आहे. पंकजा मुंडे यांना निवडून आणणं हे धनंजय मुंडे यांच्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी, भाजपसाठी अतिशय महत्वाचं आहे, कारण त्या लोकसभेवर गेल्या की विधानसभेची खालची परळीची जी जागा आहे ती मोकळी होते. धाराशिवमध्ये सोपा विजय मानला जातोय ओमराजे नाईक निंबाळकर यांचा. शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून ते मैदानात आहेत, तर अर्चना पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मैदानात होत्या. त्यानंतर लातूरमधून देखील भाजपचे जे सुधाकर शृंगारे आहे यांचा विजय सोपा मानला जातोय आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे त्या ठिकाणी पराभूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यामध्ये तशी टक्कर तर टफ दिसते. रवींद्र धंगेकर यांनी बऱ्यापैकी वातावरण निर्मिती केलेली आहे, मात्र पुण्यामध्ये भाजपची ताकद स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मुरलीधर माहोळ हेच विजयी होतील भाजपकडून असं बोललं जातंय. वसंत मोरे देखील त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत, मात्र विजय मुरलीधर माहोळ यांचा निश्चित मानला जातो. बारामतीमध्ये देखील अटीतटीचा सामना त्या ठिकाणी बघायला मिळाला. ननंद भाऊजाईमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात. त्या ठिकाणी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विजयी होतील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पराभूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांचा विजय सोपा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, कारण शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटामध्ये होते, त्यानंतर ते राष्ट्रवादी गटामध्ये गेले अजित पवार गटात, आणि त्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी विजय होणार नाही. अमोल कोल्हे विजयी होतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यानंतर मावळमध्ये श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गट त्या ठिकाणी पिछाडीवर आहेत, त्यांचा पराभव होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि सजोग वाघेरे जे की शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत ते त्या ठिकाणी विजयी होतील अशी शक्यता दिसून येते सध्या एक्झिट पोल मधून. सोलापूरमध्ये अटीतटीचा सामना आहे. राम सातपुते भाजपकडून मैदानात आहेत आणि प्रणिती शिंदे काँग्रेसकडून मैदानात आहेत. सुशील कुमार शिंदे यांचा त्या ठिकाणी अगोदर पराभव झाला होता, आता प्रणिती शिंदे मैदानामध्ये आहेत आणि या ठिकाणी राम सातपुते यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय अशी शक्यता आहे. अटीतटीचा सामना आहे, जास्त फरक नसेल विजयामध्ये. त्यानंतर माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यांचा विजय सोपा मानला जातोय, तर रणजितसिंह निंबाळकर भाजपकडून जे आहेत त्यांचा पराभव मानला जातोय, कारण भाजपमधीलच काही नेत्यांचा रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध होता किंवा माढ्यामधील जे दिग्गज नेते आहेत त्यांचा
रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय माढ्यामधून. सांगलीमध्ये अडीतडीचा सामना आहे, चुरशीची लढत आहे. संजय काका पाटील भाजपचे त्या ठिकाणी विजयी होतील, कारण विशाल पाटील जे काँग्रेसकडून त्यांना अपेक्षा होती तिकीट मिळण्याची, त्यांना मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष फॉर्म भरला. चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात उतरले आणि त्यामुळं त्या ठिकाणी मतांचं विभाजन होऊन संजय काका पाटील विजयी होतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा प्रतिष्ठापनाला लागलेली आहे उदयनराजे भोसले यांची, कारण जेव्हा पोटनिवडणूक झाली होती साताऱ्याची तेव्हा शरद पवार यांचे जे उमेदवार होते श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना पराभूत केलं होतं. ते पावसातली सभा आपल्याला माहीतच आहे. पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे मैदानामध्ये आहेत आणि यांचा विजय त्या ठिकाणी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. उदयनराजे भोसले यांचा पराभव होईल असं बोललं जात आहे आणि जर तसं झालं तर उदयनराजे भोसले यांचं वर्चस्व किंवा प्रतिष्ठा जी पणाला लागलेली आहे ती धुळीस मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही साताऱ्यामध्ये. कोल्हापूरमध्ये देखील अतिशय चुरशीची लढत आहे. शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे. संजय मंडलिक शिवसेना शिंदे गट हे त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे आणि शिंदे गटाकडून जी एक नाराजी आहे शिंदे गटावर सर्वसामान्य लोकांची आणि जो गद्दारीचा ठप्पा त्यांच्यावर लागलेला आहे त्यामुळं कदाचित नुकसान होऊ शकतं आणि शाहू महाराज छत्रपती जे आहेत ते त्या ठिकाणी विजयी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. हातकलंगणेमधून देखील अटीतटीची आणि चुरशीची लढत आहे. धैर्यशील माने, सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये. खरं तर राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यायला हवा होता आघाडीनं, मात्र त्या ठिकाणी राजू शेट्टी स्वाभिमानकडून मैदानामध्ये आहेत, सत्यजित पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानामध्ये आहेत आणि धैर्यशील माने शिंदे गटाकडून त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. आणि या ठिकाणी सत्यजित पाटील जे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे त्यांचा विजय होईल असं बोललं जात आहे. त्यानंतर नंदुरबारमध्ये देखील अटीतटीचा सामना आहे, चुरशीची लढत आहे. शीना गावित भाजपकडून मैदानामध्ये आहेत, त्यांचा पराभव होईल आणि गोवल पाडवी जे आहेत काँग्रेसकडून त्यांचा त्या ठिकाणी विजय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर धुळ्यामध्ये देखील अटीतटीचा सामना आहे. सुभाष भामरे आणि शोभा बच्चाव यांच्यामध्ये. भाजपचे सुभाष भामरे यांचा त्या ठिकाणी विजय होईल असं बोललं जात आहे. जळगावमध्ये स्मिता वाहक ज्या आहेत भाजपच्या त्यांचा विजय या ठिकाणी सोपा मानला जातोय. करण पवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मैदानात आहेत, त्यांचा पराभव जवळपास निश्चित या ठिकाणी मानला जातोय ओपिनियन पोलमध्ये. रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा विजय देखील सोपा मानला जातोय. भाजपकडून त्या मैदानात आहेत, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय, कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्या ठिकाणी जो उमेदवार दिलाय त्या उमेदवारांवर अनेक जण खुश नव्हते किंवा त्यांच्या उमेदवारावर नाराजी होती. उघडपणे राष्ट्रवादीच्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ती बोलून देखील दाखवली. शरद पवारांना पत्र देखील लिहिलं होतं की विजयी होणारा उमेदवार आपण दिला नाही, त्यामुळे रक्षा खडसे यांचा त्या ठिकाणी विजय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिंडोरीमध्ये चुरशीची लढत आहे. भारती पवार भाजपकडून विजय होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, मात्र भास्कर बगरे जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हे त्यांना टफ देतील अशी शक्यता आहे. अटीतटीचा सामना होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू होतं. राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात आहेत आणि हेमंत गोडसे शिंदे गटाकडून आहेत. हेमंत गोडसेंचा पराभव निश्चित मानला जातोय, तर राजाभाऊ वाजे त्या ठिकाणी विजयी होतील अशी शक्यता आहे. नगरमध्ये अटीतटीचा सामना आहे निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये. यावेळेस सुजय विखे यांच्या अक्षरशः प्रचारादरम्यान नाकी 9 आले. निलेश लंकेंनी जबरदस्त मैदान गाजवलं आणि ते आघाडीवर देखील आहेत, विजयी देखील होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. निलेश लंके जर विजय झाले त्या ठिकाणी तर भाजपला जोरदार धक्का बसणार आहे, कारण विखेंचं जे साम्राज्य आहे नगरमध्ये ते त्या ठिकाणी धुळीस मिळण्याची शक्यता आहे जर विखेंचा पराभव झाला तर, आणि तशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. शिर्डीमध्ये देखील चुरशीची लढत आहे. सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदे गट हे त्या ठिकाणी पिछाडीवर आहेत, तर भाऊसाहेब वागचौरे शिवसेना ठाकरे गट त्या ठिकाणी विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पालघरमध्ये सोपा विजय मानला जातोय हेमंत सावरा यांचा भाजपकडून. शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कांबडी या मैदानामध्ये आहेत आणि त्यांचा पराभव होईल असं बोललं जात आहे. भिवंडीमध्ये कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे ज्यांना बाळ्या मामा म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी
बाळामामा शरद पवार गटाकडून जे आहेत त्यांचा विजय होईल आणि कपिल पाटील जे आहेत भाजपचे त्यांचा पराभव होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र त्यांचा विजय त्या ठिकाणी होईल, सोपा विजय मानला जातोय. वैशाली दरेकर शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानामध्ये आहेत. खरं तर स्ट्रॉंग उमेदवार जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी द्यायला हवा होता श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये. जे आनंद दिघेंचे नातू आहेत त्यांना उमेदवारी दिली जायला पाहिजे होती, मात्र तसं झालं नाही आणि वैशाली दरेकर या त्या ठिकाणी मैदानात आहेत. श्रीकांत शिंदे यांचा विजय सोपा मानला जातोय. ठाण्यामध्ये देखील चुरशीची लढत आहे. राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के, शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट. त्या ठिकाणी राजन विचारे जे आहेत त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल भाजपकडून मैदानात आहेत, यांचा विजय त्या ठिकाणी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोपा विजय मानला जातोय. भूषण पाटील काँग्रेसचे त्या ठिकाणी पराभूत होतील असं बोललं जात आहे. त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये देखील सोपा विजय मानला जातोय अमोल कीर्तीकर यांचा, कारण रवींद्र वायकर त्या ठिकाणी वेळेवर शिंदे गटात गेले आणि ते त्या ठिकाणी मैदानात आहेत, त्यांचा पराभव त्या ठिकाणी निश्चित मानला जातोय. त्यानंतर उत्तर पूर्व ईशान्य मुंबईमध्ये अटीतटीची लढत, भाजपकडून मिहीर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील. संजय दिना पाटील यांचा जो इतिहास आहे तो चांगला राहिलेला आहे. राजकारणाशी त्यांचे वडील देखील त्या ठिकाणी मैदानामध्ये होते, खासदार देखील राहिलेले आहेत संजय दिना पाटील या अगोदर. त्यामुळं मिहीर कोटेचा जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचा त्या ठिकाणी पराभव होईल असं बोललं जात आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड काँग्रेस यांच्यामध्ये लढत आहेत. उज्ज्वल निकम जे आहेत ते वेळेवर भाजपमध्ये आलेत. भाजपची ताकद जरी त्यांच्यासोबत असली तरी वर्षा गायकवाड जे आहेत ते काँग्रेसच्या, यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्या ठिकाणी जिंकू शकतात असं बोललं जात आहे. उज्ज्वल निकम यांचा पराभव होईल अशी शक्यता आहे. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईमध्ये सोपा विजय मानला जातोय अनिल देसाई यांचा, शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राहुल शेवाळे, शिवसेना शिंदे गट जे आहेत, राहुल शेवाळेंचा पराभव होईल असं बोललं जातं. त्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये देखील अटीतटीची लढत आहे, चुरशीची लढत आहे, कारण अरविंद सावंत यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे. यामिनी जाधव शिंदे गटाकडून मैदानात आहेत, अरविंद सावंत ठाकरे गटाकडून मैदानामध्ये आहेत आणि निश्चितच अरविंद सावंत यांचा विजय त्या ठिकाणी जवळपास निश्चित मानला जातोय. रायगडमध्ये सुद्धा अटीतटीचा सामना आहे. सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अनंत गीते शिवसेना ठाकरे गट, त्या ठिकाणी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा विजय निश्चित मानला जातोय. रत्नागिरीमध्ये सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. नारायण राणे यांची आणि भारतीय जनता पार्टीची, त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये आहेत विनायक राऊत शिवसेना ठाकरे गटाकडून. विनायक राऊत यांचा विजय होईल आणि नारायण राणे यांचा पराभव होईल असं बोललं जात आहे. नारायण राणे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देऊन त्यांना त्यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न झाला. मागच्या काळामध्ये त्यांना राज्यसभेवर देखील घेण्यात आलं, मात्र नारायण राणे तेवढा ठसा उमटवू शकले नाही. विनायक राऊत यांचं काम त्या ठिकाणी आहे आणि एकनिष्ठ आहेत ते ठाकरेंसोबत, त्यामुळे मतदार जो आहे तो विनायक राऊत यांच्यासोबत राहील असं बोललं जात आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी नारायण राणे यांचा पराभव तर विनायक राऊत यांचा विजय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 48 लोकसभा मतदारसंघाचा हा आढावा आपण घेतला, महाराष्ट्रातील संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा. तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण विजयी होत आहे आणि यामध्ये या एक्झिट पोलमध्ये काय बदल होऊ शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.